नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपलं आणि स्वामी महाराजांचं नातं कसं असलं पाहिजे? आपण आपली प्रत्येक गोष्ट स्वामी महाराजांशी बोलली पाहिजे. बघा, ज्याप्रमाणे लहान मुली एका निर्जीव बाहुलीशी खेळतात, तिला जेवू घालतात, तिला निजवतात, तिच्याशी बोलतात. त्यांना माहीत असतं की ही बाहुली निर्जीव आहे, परंतु तिला भावनेनं त्या सजीव समजतात आणि तिच्याशी बोलत असतात. मग तुम्हीही अशी भावना का करत नाही की परमात्मा आपल्याशी बोलतो आणि आपणही परमात्म्याशी बोलत आहोत? ही भावना जशी जशी जास्त दृढ होईल, खरंच तो परमात्मा तुमच्याशी बोलू लागेल. मनातून आपलं नातं हे आपल्या भगवंताशी ठेवावं. म्हणून आपण आपल्या स्वामी महाराजांशी रोज बोलायचं. आपल्या मनात जे काही असेल ते बोललंच पाहिजे. आणि स्वामी महाराजही आपल्याशी बोलतात. ते आपल्याला संकेत देतात. फक्त ते संकेत आपल्याला समजायला हवे आणि ते संकेत समजण्या इतकं आपलं नातं दृढ व्हायला हवं. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.